गोपाळ गोपाळ भाऊ. नाही चालणार, नाही चालणार, नाही चालणार. मी असं रोज रोज ओढून ताणून संसार नाही करू शकणार. मी आता माहेरी निघून जाणार आहे. अरे काय झालं ग? सकाळी सकाळी काय झालं? काय झालंय काही कळत नाहीये ना तुम्हाला? घरात तांदूळ, डाळ, तेल, मीठ सगळं संपलेलं आहे. किती दिवस झाले मी मासे सुद्धा खाल्ले नाहीयेत. ते सुद्धा तोंड बंद ठेवून मी सहन करतेय. पण तांदूळ डाळ नसेल तर मी शिजवायचं काय सांगा? हे बघ बायको, एवढ्या साध्या गोष्टी करता किती आरडाओरडा करशील? लोक ऐकतील तर ऐकू द्या. त्यांना सुद्धा महाराजांच्या लाडक्या गोपाळ भाऊंच्या संसाराची काय अवस्था आहे ते जरा कळू देत. आता मी तरी काय करू? मी काय मुद्दाम आपल्या संसाराची अवस्था नाही केली ग. खरं तर जेवढा मला पगार मिळतो तेवढ्यात खर्चाचा मेळ नाही बसत. संसार सुरळीत चालेल अशी काहीतरी व्यवस्था करा. महाराजांना जरा पगार वाढवायला सांगा आता. मी तर अनेकदा बोललोय पण महाराजांनी वाढवलाच नाही ना. हे बघा मला काहीही माहित नाही. पद्धतशीरपणे मागितलं की देव सुद्धा दोन्ही हातांनी भरभरून देतो. आणि हे तर सामान्य महाराज आहेत. खरं तर तुम्हालाच नीट मागता येत नसणार मला माहितीये. मग आता अजून कसा मागायचा? महाराजांच्या पुढ्यात ठाण मांडून बसा. जर त्यानेही काम नाही ना झालं तर काहीतरी दुसरा उपाय शोधा. पण आता मला बाई एवढ्याशा पगारात ओढून ताणून संसार करायला जमणार नाही म्हणजे नाही. मला काही दुसरा उपाय नाही काढता येणार. आणि मग माझ्यात आणि बाकीच्या मंत्र्यांमध्ये फरकच तो काय? मग तुमच्या मनात जे येईल ना ते करा. मी फक्त 2 दिवस वाट पाहीन. आणि एवढ्यात जर संसाराची अवस्था बदलली नाही ना तर मी खरं सांगते, मी खरंच माहेरी निघून जाईन. आणि मग मात्र मी काही परत यायची नाही, लक्षात ठेवा. हा बरं बरं बरं, इतकं काही बोलायची गरज नाही. ती पिशवी दे जरा, बघतो काही व्यवस्था करता येते का. अहो आणि दादा बोला. आता काय सांगू, मी फारच संकटात आहे म्हणून इकडे आलो. पुन्हा उधारीवर सामान मागायला आला आहात, बरोबर ना? नाही गोपाल भाऊ, आता मी आणखी उधार नाही देऊ शकणार. आज नगद उद्या उधार, नाही तर दुरूनच राम राम, कळलं का? अहो पण बिन काही नाही गोपाळ भाऊ, मी आपलं ठरवलंय. हवं तर एक वेळ एखाद्याला थोडं जास्तीचं देईन, पण उधार मुळीच देणार नाही. तुम्ही जाऊ शकता गोपाळ भाऊ, माफ करा. ठीक आहे? आता काय करायचं? वाणी दादाने तर सामान उधार द्यायला स्पष्ट नकार दिला. आता कसं होणार? घरात डाळ तांदूळ सगळं काही संपलं. इकडे पगार सुद्धा झाला नाहीये. आता काय करायचं? ऐकलं का राणी साहेब? विचार करतोय की गोपाळ भाऊंच्या बुद्धीची परीक्षा घेऊया. गोपाळ भाऊंच्या बुद्धीची परीक्षा? हो, अनेक दिवसांपासून त्याने पगार वाढवण्याकरता माझ्या मागे तकादा लावलाय. त्याच्या बुद्धीची चांगली परीक्षा घेतल्याशिवाय मी काही त्याचा पगार वाढवणार नाही. आजवर गोपाळ भाऊंने आपल्या चातुर्याची काही कमी परीक्षा नाही दिलीये महाराज. जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत सापडलात ना तेव्हा गोपाळ भाऊंनी त्यांच्या बुद्धीचा वापर करून तुम्हाला नेहमी वाचवलंय. मी काही या गोष्टीला नाकारत नाहीये. गोपाळ भाऊने आजपर्यंत आपल्या बुद्धीनेच मला वेगवेगळ्या संकटातून बाहेर काढलाय. परंतु यावेळी जर तो स्वतःला वाचवू शकला तरच त्याला पगार वाढ मिळेल. यावेळी सुद्धा गोपाळ भाऊ त्यांच्या बुद्धीच्या जोरावर स्वतःचं रक्षण करतील, बघाच. माझी सुद्धा हीच इच्छा आहे राणी सरकार. खरं तर गोपाळ भाऊ बावन कशी सोनं आहे, पण मला मात्र वारंवार त्याची परीक्षा घेण्याचा मोह आवरत नाहीये. त्याची परीक्षा घेतल्याशिवाय माझं मनच मानत नाहीये. पहारेकरी, जा गोपाळ भाऊंना बोलवून आणा. जशी आज्ञा महाराज. दुकानदाराने सुद्धा सामान उधार द्यायला नकार दिला. डाळ तांदूळ घेतल्याशिवाय मी घरात तर जाऊ शकत नाही. हे काही बरं झालं नाही. गोपाळ भाऊ, ओ गोपाळ भाऊ, काय झालं रे दादा? महाराजांनी तुम्हाला बोलवलंय. अरे वाह, हे तर आपण ठरवावं आणि देवाने ऐकावं. आता मीच महाराजांना भेटायचा विचार करत होतो आणि महाराजांनी स्वतःच मला भेटायला बोलवलंय. पगाराचं बोलतोच मी आता. महाराजांनी बोलवलंय, चल चल येतो. हा चल. महाराज आतमध्ये येऊ का मी? हो हो गोपाळ भाऊ, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. मला पण तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुला पण बोलायचं होतं. बरं आहे, तर आधी तू बोल, मग मी माझी गोष्ट बोलतो. महाराज, मला थोडी मुद्रांची चणचण होती.
खरं म्हणजे जो पगार मिळतो तो महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवताना माझी खूप ओढाताण होते. मग माझा पगार जर थोडा वाढवला असता तर. नाही गोपाळ भाऊ, नाही. या क्षणी मी तुझा पगार नाही वाढवू शकत. राजकोषावर आधीच खूप आर्थिक ताण आहे. असं आहे तर मग तुमच्या जवळचे द्या ना मला. माझ्याकडे देखील मुद्रांची कमतरता आहे गोपाळ भाऊ. बघ ना, मी महाराणी करिता एक सोन्याचा हार बनवायला सांगितला होता. त्यात खूप मुद्रा लागल्या, म्हणून माझे हात अगदी रिकामेच आहेत बघ. मग आता मी काय करू शकतो? खरंच माझं नशीबच खराब आहे. ठीक आहे महाराज, येतो तर मग मी. अरे इतकी घाई कसली आहे? मी तुझी गोष्ट ऐकली की नाही? आता तू माझी गोष्ट ऐकणार आहेस की नाही? मी काय म्हणत होतो, तू काही माझा केवळ कर्मचारी नाही आहेस, माझ्या सुखात दुःखात साथ देणारा माझा मित्र पण आहेस. छान नाटक करता तुम्ही महाराज. इथे मी त्रासात आहे आणि तिकडे तुम्ही मैत्रीच्या गोष्टी करत आहात. म्हणून मी विचार करत होतो की तुला एखादी महागडी भेट द्यावी. काय म्हणता, महागडी भेट? हो गोपाळ भाऊ, एक महागडी भेट वस्तू. मला आशा आहे की प्रेमाने दिलेल्या या भेटीचं मोल तू समजशील आणि तिला जपून ठेवशील. पण मग ही भेट काय आहे महाराज? माझ्या हातातील ही हिऱ्याची अंगठी. कळलं का गोपाळ भाऊ? अतिशय मौल्यवान आहे ही. परंतु मी ही घेऊन काय करणार? आता मला मुद्रांची गरज आहे. अरे मुद्रांची चणचण तर कायमच असणार आहे, त्यामुळे ते सगळं तू विसरून जा आणि आता तू ही आपल्या बोटात घाल. समजलं? इकडे ये. वा 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 वा, बघ बघ किती सुंदर दिसते. जा गोपाळ भाऊ जा, आता हिला तुझ्या बोटातच ठेव. पण लक्षात ठेव, ही विकून खाऊ नकोस मात्र. तू आता इथून जाऊ शकतोस गोपाळ भाऊ, जा. माझं काम तर झालं. आता पुढचं काम त्या भोला मिठाईवाल्याला करायचंय. आता रे काय करू? काय मागायला गेलो होतो आणि काय घेऊन आलो? आता या हिऱ्याच्या अंगठीने माझ्या संसाराचं चाक कसं चालणार आहे? अहो गोपाळ भाऊ, कुठे निघालात? अहो जरा इकडे या तरी. माझ्या दुकानात या, जरा घटकाभर बसा, जरा सुखादुःखाच्या गोष्टी करूया. या भोला हलवायला काय झालं? आता हा मला का बोलवतोय? अहो गोपाळ भाऊ, या इकडे. हो हो, आलो आलो. हा घोटभर पाणी पिणार का? आणि त्यासोबत थोडी मिठाई सुद्धा. अरे आता या भोलाला काय झालं? स्वतःहून मिठाई खाऊ घालतोय? काय झालं? आधीच सांगून ठेवतो, मी मिठाईची मुद्रा नाही देऊ शकणार. माझ्याकडे मुद्रा नाहीये अजिबात. मुद्रा द्यायची काहीच गरज नाही. मुद्रा द्यायची खरंच काहीच गरज नाही. असं कसं बोलता? मी तुम्हाला असंच खाऊ घालू शकत नाही का? नाही खाऊ घालू शकत का? तुम्ही कोण आहात? गोपाळ भाऊ. अहो तुम्ही तर महाराजांचे खास आहात. तुम्ही म्हणजे एक सन्माननीय व्यक्ती आहात. फक्त नावालाच रे बाबा. का का? तुम्ही असं का बरं बोलता? मी फक्त नावालाच खास आहे, तसं तर मी रिकामा आहे. अरे अरे, असं दिसतंय की मुद्रांची फारच गरज आहे तुम्हाला. याच्याकडे जरा मुद्रांबद्दल बोलून बघू का? मला थोड्या मुद्रा उधार देऊ शकता? उधार? मी शब्द देतो की पगार झाला की लगेच तुम्हाला परत करेन. तुमच्यासारख्यांना मदत नाही करणार तर मग कोणाला करणार? परंतु मी अशी रिकाम्या हाती कोणाला उधार देत नसतो. याचा अर्थ काहीतरी तारण ठेवू? हो, ते तर ठेवावंच लागेल. मुद्रांची सोय झाली की सोडवून न्या. एका हाताने मुद्रा द्या आणि दुसऱ्या हाताने वस्तू न्या. पण मी काय ठेवू शकतो? माझ्याजवळ तर तसं काहीच नाही. अरे अरे अरे, गोपाळ भाऊ, हे तुमच्या बोटात काय आहे? हा, बघू बघू बघू, जरा बघू तरी. बघू बघून तरी असं वाटतंय की सोन्यात मढवलेली हिऱ्याची अंगठी आहे ही. ही कुठून मिळाली तुम्हाला? महाराजांनी दिली आहे ती मला. बघा 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 बघा, महाराज तरी तुम्हाला हे नाहीतर ते अशा कितीतरी वस्तू देतच असतात. असं करा, तुम्ही ही अंगठी गहाण ठेवून त्या बदल्यात माझ्याकडून काही मोहरा घेऊन जा. नाही नाही, मी असं नाही करणार शेठ. महाराजांनी फार प्रेमाने ही अंगठी दिली आहे आणि सांगितलं सुद्धा, या अंगठीला नीट जपून ठेव. अहो, महाराजांचं म्हणणं एवढं कुठे मनाला लावून घेता? अडचणीत असताना 2-4 मोहरा देऊन मदत करण्याची इच्छा नाही त्यांची. फक्त ज्ञानाच्या गोष्टी ऐकून घ्या. त्या द्या, मला द्या ती अंगठी, गहाण ठेवून मोहरा घेऊन जा. नाही, घरी जाऊन बायकोला एकदा अंगठी दाखवतो. जर ती हो म्हणाली तर अंगठी गहाण ठेवून मुद्रा घेऊन जातो. काय म्हणता? आणि तुमच्या बायकोने ती अंगठी द्यायला नकार दिला तर काय? पगार होईपर्यंत पोटाला ओलं फडकं बांधून भूक काय असते ते विसरून जाईल. नाही नाही,
नाही 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 मी गोपाळ भाऊला असंच रिकाम्या हाताने नाही जाऊ देऊ शकत. ठीक आहे गोपाळ भाऊ, तुम्ही आता घेऊन जा ह्या 100 मोहरा घेऊन जा. पण मी आशा करतो की तुमच्या बायकोची माझ्या वहिनीची समजूत काढून संध्याकाळच्या आत ती अंगठी तुम्ही मला द्यायला याल, चालेल ना? गोपाळ भाऊ दिलेला शब्द कधीच मोडत नाही. बायको हो म्हणाली तर अंगठी देईन आणि नाही म्हणाली तर 100 मुद्रा तुम्हाला परत करायला येईन. हा शब्द आहे माझा तुम्हाला, कळलं ना? बरोबर, हे घ्या, काही काळजी करू नका, हे घ्या. अरे वा वा भोला शेठ, असं वाटतंय तुम्ही तर मला मुद्रा द्यायला सकाळपासूनच बसला होतात. ह्याला खरं कळलं तर नसेल ना? तुम्ही काहीही बोलता हा गोपाळ भाऊ. मी तयार का बरं बसला असेल? खरं तर या मोहरा मी दूधवाल्याला द्यायला काढून ठेवल्या होत्या. आता तुम्ही आलात तर घेऊन जा, पण मी वाट पाहीन हा. वहिनींना प्रेमाने समजावून जरा. हो, चिंता नका करू भोला शेठ, मला सगळं समजलंय भोला शेठ. तुम्ही शेर आहात तर मी 1.25 शेर आहे. बघा बघा, काय अक्कल आहे या माणसाची. घरातून निघून जाण्याआधीच सांगितलं होतं की घरात डाळ तांदूळ काहीच नाहीये, तरी सुद्धा कसा निश्चिंत वागतोय हा माणूस. कसलीच पर्वा नाहीये ह्याला. न वाण्याला उधारीवर मागण्याची लायकी आहे, न महाराजांना सांगून पगार वाढवता येते. छे 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 छे, मला ना आता या माणसाबरोबर राहणं आता सहनच होत नाहीये. जाते मी, आजच माहेरी जाते. बघते हा माणूस घरात एकटा राहून काय करतो ते. अरे गोपाळ भाऊ, यावेळी कसं येणं गेलं? मला जरा तुमच्याशी खाजगीत बोलायचं होतं. खाजगी? ठीक आहे, इथे बोलू शकता. यावेळी तुमच्या आणि माझ्याशिवाय कोणीच नाहीये. ए बायको, हे घे सगळं रेशन, तांदूळ, डाळ, तेल, मीठ सगळं काही आणलंय. पटकन जाऊन स्वयंपाक तयार कर आणि जे काही आणलंय तेवढ्यात पगार मिळेपर्यंत आपला नीट भागताय की नाही ते बघ. याचा अर्थ महाराजांनी तुम्हाला काहीही दिलेलं नाही, हो ना? नाही ग, महाराजांनी काहीच दिलं नाही. महाराजांनी नाही दिलं तर मग हे कोणी दिलं तरी कोणी? अगं तो खुशाल बोरा खा ना. झाडं मोजण्याची काळजी कशाला करतेस तू आता? संध्याकाळ झाली तरी हा गोपाळ भाऊ अजूनपर्यंत हिऱ्याची अंगठी घेऊन आला कसा नाही? नाही 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 नाही, तो आलाच नाही तर नाही, तारण नसताना त्याला 100 मोहरा देऊन खूप मोठी चूक केली की काय मी? काय झालं भोला शेठ? चेहऱ्यावर एवढे काळजीचे भाव घेऊन येर झाऱ्या कशाला मारताय? आता मला कळलं. तुम्हाला वाटलं की मी येणार नाही, हो ना? काय बरोबर? नाही 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 नाही, छे 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 छे, मी असा विचार कशाला करेन बरं? तुमचे विचार तुमच्याचकडे ठेवा आणि ही घ्या हिऱ्याची अंगठी. ज्या दिवशी मुद्रा मिळतील त्या दिवशी येऊन ही सोडवून घेऊन जाईन. तोपर्यंत ही अंगठी बोटात घाला. घाला घाला, अहो बोटात घाला तुमच्या. घालू? मी खरंच घालू? अहो खरंच घाला ना. आता काही दिवसांकरिता का असे ना, तुम्हीच या अंगठीचे मालक आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराजांना यातला काही कळायला देऊ नका. नाही रे, अजिबात नाही. महाराजांना यातलं काही सुद्धा कळणार नाही. चला तर मग आता निघतो. हा बरोबर, हो हो, या 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 या. तुला कळलं सुद्धा नाही की तू कसल्या जाळ्यात अडकलायस ते. अहो, आज सकाळी मी महाराजांना भेटायला गेलो होतो तर बघतोय काय, महाराजांचं मन उदास होतं. महाराजांचं मन उदास आहे ही तर मुळीच चांगली गोष्ट नाही. आता गोपाळ भाऊंनाच बोलवायला हवं, तो गमती सांगून करेल बरं. पण त्यांचं मन उदास का आहे, तुम्हाला त्याबद्दल काही कळलंय का? खूप काही विचारल्यानंतर ते म्हणाले की जे काही सांगायचं ते सभेत येऊन सांगेन. अरे देवारे, असे काय बरे झाले असेल? मी लगेच महाराजांच्या पत्रिकेवर एक नजर टाकून पडताळून घेतो. विजय असो, महाराज कृष्णचंद्र राय यांचा विजय असो. सगळेजण आता आसनस्थ होऊ शकता. महाराज,
असं ऐकलंय की आपलं मन जरा उदास आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी आपणास त्यावर काही औषध देऊ का? नाही 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 नाही, तुमच्या औषधांनी माझं मन प्रफुल्लित नाही होणार. हे आपण काय बोलताय महाराज? कारण मला आता चांगलंच ध्यानात आलं आहे की तुम्ही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही. हे आपण काय बोलताय महाराज? राजसभेमध्ये आल्या आल्या कामकाजाच्या गोष्टी सोडून हे तर प्रेमाच्या गोष्टी करू लागलेत. याचा काय अर्थ? मी तुमच्यावर अतिशय प्रेम करतो महाराज, इतकं की तुमच्यासाठी मी माझे प्राणही द्यायला तयार आहे. आम्हा सगळ्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे महाराज. तुमचं प्रेम आहे की नाही हे मला अगदी चांगलंच ठाऊक आहे. मी तुम्हाला ज्या काही भेटवस्तू देतो त्या तुम्ही जाऊन एखाद्या माणसाला सरळ विकून येत असता. सगळ्या भेटवस्तू विकून ते पैसे पचवून वर तोंड करून सांगता की माझ्यावर प्रेम आहे. महाराज, मोहरा तर खर्च करण्यासाठीच असतात आणि अशी म्हण सुद्धा आहे की लक्ष्मी चंचल आहे. आणि हो, तुम्ही दिलेल्या मोहरा किंवा धनाने मी खरेदी नक्की करतो, पण दिलेल्या भेटवस्तू मी कधीच विकत नाही आणि असं कधी करणारही नाही. ओ, आत्ता मला समजलं. इथे माझी गोष्ट सुरू आहे तर. पण महाराज, तुम्हाला ठाऊक नाही, मी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेलो आहे. तू विकत नसशील, पण कोणीतरी विकतोय आणि त्यामुळेच माझं मन उदास आहे. तुम्ही त्याचं नाव सांगा महाराज, आणि बघा मी त्याची काय अवस्था करतो ते. गोपाळ भाऊ, जी महाराज. मी दिलेल्या भेटवस्तू तू बाजारात विकून टाकतोस, हे खरंय की नाही? आता बोल गोपाळ. नाही महाराज, तुम्ही दिलेली कोणतीच भेटवस्तू मी विकली नाहीये महाराज. नाही विकलीस तर मग काल मी माझ्या बोटातून अंगठी काढून स्वतः तुझ्या बोटात घातली होती. ती अंगठी कुठे आहे? दाखव मला. काय झालं गोपाळ भाऊ, आज ती अंगठी तुझ्या बोटात का दिसत नाहीये? नाही नाही, म्हणजे त्याचं झालं असं. काय झालं गोपाळ भाऊ? ती हिऱ्याची अंगठी कुठे गेली? विकून खाल्ली की त्याचा दागिना भरून बायकोच्या अंगावर घातला? बोला. जे काही केलं असेल, पण तू खूप मोठी चूक केली आहेस गोपाळ भाऊ. तू माझा खूप मोठा अपमान केला आहेस. दिलेल्या भेटवस्तूचा मान ठेवायचा असतो एवढंही कळत नाही. आता मला सगळं काही स्पष्ट समजलं. मी तुमचा अपमान नाही केला महाराज. निश्चितच केला आहेस, आणि माझा असा अपमान करण्याची मी तुला शिक्षा मिळवून देणार. मी तुला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देतो. कारावास? हो हो, कारावास. तुम्ही दिलेली शिक्षा मी हसत हसत भोगेन महाराज. मला तुम्ही एका दिवसाचा वेळ तरी द्या. मी उद्यापासून कारावासामध्ये जायला तयार आहे. एक दिवस घेऊन तू काय करणार आहेस? संसाराच्या बारीक सारीक गरजा असतात हो, त्या पूर्ण करणं गरजेचं असतं महाराज. ठीक आहे. मी जे सांगितलं तसं करशील ना रे? हो हो, आम्ही करू गोपाळ आजोबा, आम्ही नक्की करू. ठीक आहे, मग उद्या वेळेत राजसभेमध्ये हजर राहा. हो हो, नक्की येऊ. हा काय खेळ चालवला आहेस गोपाळ भाऊ? आजपासून तुझा कारावास सुरू होतो आहे. तू डोक्यावर भोपळा धरून का आणलायस? महाराज, आजवर तुम्ही मला अनेक भेटवस्तू दिल्या, पण बदल्यात मी तुम्हाला काहीच भेट दिली नाही. म्हणून विचार केला की तुम्हाला काहीतरी देऊन जावं. माझ्याकडून ही छोटीशी भेट स्वीकार करावी तुम्ही महाराज. भोपळ्याचं मी काय करणार? तेच महाराज, जे सगळे करतात तेच तुम्ही करा. याला शिजवून खा. नाही नाही, भोपळा हा प्रकार मला अजिबातच आवडत नाही. महाराज, मी तुमच्याकरता किती प्रेमाने भेट आणलेली आहे. तुम्ही ती नाकारली तर माझा अपमान होईल ना महाराज. तुझा कसला आला रे मान अपमान? याचा अर्थ तुम्ही नाही घेणार हो ना? नाही, मी नाही घेणार. महाराज, भोपळा आम्हाला द्या. आम्हा सगळ्यांना भोपळा खायला खूप आवडतो. गोपाळ भाऊ, हा भोपळा तू या मुलांना देऊन टाक. ह्यानं देऊन टाकू महाराज. पण तुम्हीच तर म्हणाला होतात ना की भेटवस्तूचा मान राखला गेला पाहिजे म्हणून. बस कर तुझी बडबड. तू आता महाराजांना त्रास देऊ नकोस. महाराज, मी त्यांना भोपळा घेऊन जाऊ देणारच नाही. मी या भोपळाचे तुकडे तुकडे करेन. ही बघा महाराज, ही तुमची अंगठी.
अरे हीच तर माझी हिऱ्याची अंगठी आहे. पण ही अंगठी भोपळ्यात कशी काय गेली बरं? खरं तर मौल्यवान भेटवस्तू जपून ठेवल्या पाहिजेत म्हणून मी या भोपळ्याला छोटस छिद्र पाडून यात मी ती अंगठी टाकली होती. पण तू काल मला जी अंगठी दिलीस ती खोटी होती. काही तासातच सोनाराने मला बनवून दिली होती आणि मग मी ती तुम्हाला आणून दिली होती. या सगळ्याचा अर्थ काय आहे गोपाळ भाऊ? अर्थ तर अगदी सोपा आहे महाराज. काल मी तुमच्याकडे मुद्रा मागायला आलो होतो ना, तेव्हा तुम्ही मला मुद्रा तर दिल्या नाहीत आणि ही हिऱ्याची अंगठी हातातून काढून दिली आणि वरून हेही म्हटलं की हिला विकून खाऊ नकोस. आता मला सांगा, हिला न खाता मी जगू कसा? आणि तिकडे भोला हलवाई जो कधी मागितल्यावर कधीच मदत करत नाही, गहाण सुद्धा काही ठेवत नाही, पण काल त्याने माझं दुःख बघून माझ्या एका शब्दावर मला 100 मुद्रांची मदत केली. तेव्हाच मला समजलं की नक्कीच इथे काहीतरी पाणी मुरतंय आणि मला जाळ्यात अडकवण्याचे प्रयत्न चालू आहेत हे समजलं महाराज. म्हणून आता तुमच्या भेटीचा अपमान नाही केला म्हणून माझा कारावास रद्द झाला. हो, आता यावर मी काय बोलू शकतो? आणि ही हिऱ्याची अंगठी तुम्ही मला भेट दिली होती. मी म्हणाले होते ना, गोपाळ भाऊ आपल्या चातुर्याने बरोबर स्वतःची सुटका करून घेतील. पण माझ्या 100 मोहर महाराजांसोबत मिळून डाव रचला होता ना, आता महाराजांकडूनच घ्या तुम्ही.